सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। गुरुतत्वम आपण बघतो आहोत की गुरुचं हे जे तत्व आहे हे किती महत्त्वाचं आहे। गुरुतत्व कळल्यामुळे आपल्याला आत्मतत्व कळतं। म्हणजे भगवंताची आठवण होते आपल्याला। ती केवळ गुरुकडून ज्ञान घेतल्यामुळे भगवंताची आठवण आणि गुरुची आठवण ह्याच्यापासून आम्ही ईश्वराप्रत जाण्याला सुरुवात करतो। नाही तर आमच्याकडे साधन काय आहे सांगा ना तुम्ही। गुरु आपल्याला प्रेरणा देतो आणि गंमत अशी असते आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी आहेतच, संकट आहेत, प्रॉब्लेम्स आहेत। साहजिकच लहानपणीची आपली सवय असते ना, तीच सवय आपली असते मोठेपणी सुद्धा। खरं तर लहानपणी सवय काय आहे आपल्याला की अडचण आली, आई ग आता काय करू, म्हणजे आई किंवा वडील यांच्याकडे कंप्लेंट करायची आणि ती सहज सुटते। मोठं झाल्यावर सगळे प्रॉब्लेम आपल्याला सोडवावे लागतात, पण तरीही आपलं मन मोठं होत नाही। मन मात्र लहानच मुलांसारखं राहतं की आपल्याला ना कोणीतरी एक आलंबन म्हणजे एक आधार असावा लागतो। आणि हे काम ईश्वराने चांगलं केलेलं आहे।
आमच्या संस्कृतच्या बाई म्हणायच्या की खरं सांगायचं तर गुरुला ईश्वराने निर्माण केलं आहे. ईश्वराला गुरुनी निर्माण केलं आहे. माणसाला ईश्वराने निर्माण केलं आहे आणि ईश्वराला माणसाने निर्माण केलं आहे. हे ऐकल्यावर थोडासा गोंधळ झाला असेल, पण यातलं एक वाक्य आहे महत्त्वाचं आहे शेवटचं, ईश्वराला माणसाने निर्माण केलेलं आहे. आपण म्हणतो सगळे ईश्वर हे सारखेच आहेत. आता सगळे ईश्वर सारखे म्हणजे काय? पण तरीसुद्धा आम्हाला आपल्या गणपतीच आवडतो, कोणाला आपले शिवजीच आवडतात. हे कसं काय? त्याच्या स्वभावानुसार त्याला जे चित्र हवं असतं आधार म्हणून, जीवनाला आधार म्हणून, ते तो निवडतो आणि त्या चित्राच्या रूपात ती ईश्वरी शक्ती कार्य करते. गंमत अशी आहे की ईश्वर म्हणजे काही आहे का? तर नाही. आणि म्हणून ते म्हटलेलं आहे विनोदाने की ईश्वराला माणसाने निर्माण केलेलं आहे. ईश्वर म्हणजे काय? आपण स्वतः निर्माण केलेली शक्ती म्हणजे ईश्वर. ती शक्ती कशी आहे माहिती आहे का? आपल्याला विश्वास ठेवण्यासाठी आपण एक काल्पनिक शक्ती निर्माण केली आहे. ती शक्ती निर्माण झाल्यानंतर मला म्हणजे मी कोण आहे? तर मी अवलंबून आहे, कोणावर तरी डिपेंडंट आहे. हे जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत माझा अहंकार कमी होत नाही. बघा, लहान मुलांना आहे ना, लहान मुलांना ते काही येत नसतात शाळेचे प्रोजेक्ट, आई नाही तर बाबा ते काढून देतात, करून देतात सगळं. मॅडम म्हणतात अरे वा हे तू केलंस. मुलगा अगदी सांगतो मी नाही, माझ्या आईने केलं. म्हणजे काय? सांगून टाकतो तो. पण हे तो का सांगू शकतो माहिती आहे का? त्याच्यातला अहंकार नष्ट झालेला आहे आणि त्याला हे कळून चुकलं आहे की हे आपलं काम नाही आहे, ते सगळं आई ग्रेट आहे आणि ती करते. ह्या पद्धतीने जर लहान मुलाप्रमाणे आपलं मन झालं की ईश्वर नावाची एक शक्ती आहे, गुरु नावाची एक शक्ती आहे आणि ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आपल्याला सगळं येत नाही, सगळं समजत नाही आणि आपण त्या ईश्वर नावाच्या शक्तीवर किंवा गुरु नावाच्या शक्तीवर आपण अवलंबून आहोत. आणि ह्या वाटण्याची आपण डिपेंडंट आहोत या विचाराची आपल्याला खूप आवश्यकता आहे. का? तर आपल्या जीवनात यश येण्यासाठी, सक्सेस मिळवण्यासाठी ही जी स्थिती आहे मनाला की मी अवलंबून आहे, मला हे जमत नाही बाबा, आणि त्या ईश्वरी शक्तीवर, त्या गुरुवर मी अवलंबून आहे. त्या गुरुबद्दल मनात आदर बाळगणं अत्यंत मोठी गोष्ट आहे. त्यामुळे होतं काय, माझा अहंकार गळून पडतो आणि त्याचा हा सगळा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे गुरु ही एक शक्ती आहे आणि गुरु किंवा ईश्वर या शक्तींशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. आपला जो अभ्यास असतो, ईश्वराप्रत जाण्याचा अभ्यास, अहो ते तर जाऊच दे, प्रथमतः आपला जो जीवनाचा अभ्यास असतो, अगदी लहान असताना आपला गुरु आई असते, वडील असतात, नंतर शाळेतल्या बाई असतात आणि मग त्या जोरावर, नाही आमच्या बाईंनी असं सांगितलं, तो जो एक विश्वास, त्या जोरावर आपण पुढे जात असतो. हिमतीने, कॉन्फिडन्सनी आपण पुढे जात असतो. त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती साधायची जर असेल तर गुरु
हा एक दुवा आहे ईश्वराप्रत जाण्याचा. आणि गुरु जर आपल्याला असेल, आता काल हे झालेलं आहे, पुन्हा रिपीट नाही करत. गुरु म्हणजे तुम्हाला असं बांधल्यासारखं व्हायला नको, एक कारण आहे त्याचं. गुरु म्हणजे ज्याच्यापासून ज्ञान मिळतं, मग तो ग्रंथ असेल, तो विचार असेल, ते लिखाण असेल, ते पद्य असेल, तो काहीही असेल, ती परिस्थिती असेल, त्याच्याबद्दल आपण आता आज विचार करणार नाही आहोत. पण गुरु ही एक प्रबळ शक्ती आहे, बलवान शक्ती आहे. आणि त्याच्यावर विसंबून राहून आपण मोठ्या आत्मविश्वासाने पुढे पुढे जात असतो. अशी ही गुरुची 108 नावं आपण जर म्हटली तर आपली भक्ती, आपल्या मनातला आदरभाव जागृत होतो. पहिली जी 3 नावं आहेत ती फेमस आहे, गुरुस्तोत्राची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे काय? गुरु ब्रह्मा. गुरु काय आहे? गुरु हा काय आहे? गुरु हा काय आहे? गुरु हा ब्रह्मा आहे, गुरु हा विष्णू आहे आणि गुरु हा महेश्वर पण आहे. हे म्हणण्यात काही अर्थ आहे, नुसतंच म्हणत नाही आहोत आपण. तर गुरुर ब्रह्मा म्हणजे काय? गुरु हा ब्रह्मा आहे, कारण तो ईश्वरच होऊन जातो. गुरु हा ब्रह्मा आहे. ब्रह्मदेवाचे जे गुण आहेत ते गुरुमध्ये सुद्धा आहेत. गुरु हा निर्माता आहे, ब्रह्माप्रमाणे निर्माता आहे. गुरु हा ब्रह्माच आहे. म्हणजे ब्रह्मा जसा निर्माता आहे, विष्णू जसा संरक्षक आहे ह्याचा विश्वाचा, आणि महेश्वर जसा संहारक आहे. खरोखर हे ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही काय आहेत? ह्याचे दोनही अर्थ होतात. 2 प्रकारे याचा अर्थ होतो की गुरुः ब्रह्मा गुरुः विष्णुः गुरुः महेश्वरः. म्हणजे काय? गुरु हाच ब्रह्मा आहे, गुरु हाच विष्णू आहे, गुरु हाच महेश्वर आहे. म्हणजे त्या ब्रह्मा विष्णू महेश्वराचे सगळे गुण गुरुमध्ये असतात. आणि या उलटही अर्थ होतो. असे दोन्ही अर्थ विद्वानांनी केलेले आहेत म्हणून सांगते. तर या उलट अर्थ कसा होतो? जो ब्रह्मा आहे ना, ब्रह्मा या सृष्टीचा निर्माता आहे तो पूर्णपणे, आणि म्हणून तो ब्रह्मा हाच गुरु आहे आपला. त्याचप्रमाणे विष्णू जो आहे तो सृष्टीचं रक्षण करणारा आहे, म्हणून विष्णू हाच आपला गुरु, कारण तो आपलं रक्षण करतो. आणि महेश्वर हा प्रत्येक गोष्ट जी निर्माण केली आहे त्याचा नाश नको आहे का व्हायला? हे बघा, आता दिवस निर्माण झालेला आहे. तर दिवस जो निर्माण झालेला आहे तो जर संपलाच नाही आणि रात्र झालीच नाही तर आपल्याला आराम मिळेल का? रात्र जी निर्माण झालेली आहे, हे छोटं सोपं उदाहरण घेतलं, ते रात्र संपलीच नाही
आणि रात्रच रात्र राहिली तर आपण काय झोपत झोप काढणार आहोत का? आपल्याला मुश्किल जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सूर्यामुळे जी एनर्जी मिळते आपल्याला आणि जीवाणूंचा विषाणूंचा नाश होतो, तो होईल का रात्रच रात्र राहिली तर? तो होणार नाही. रोगराई पसरेल. दुसरी गोष्ट म्हणजे जग असं उत्साही वातावरणात राहणारच नाही. म्हणजे महेश्वरसुद्धा किती महत्त्वाचा आहे. एखादी गोष्ट निर्माण झाली, क्रिएट झाली, त्याच्यानंतर काही दिवसांनी, ठराविक दिवसांनी, ठराविक काळाने, कमी जास्त काळ असेल, पण त्याचा संहार झाला पाहिजे. आणखीन एक आता आपल्या जीवनाशी रिलेटेड गोष्ट सांगते. आम्हाला एखाद्या गोष्टीचा राग आलेला आहे. आम्ही खूप समजून घेतलं आहे बरं का, की आता आम्ही अभ्यास केला आहे, आता राग यायला नको, आता रागावर कंट्रोल पाहिजे. असं म्हणून चालतं का या जगात? जिथे रागाची गरज आहे तिथे तो राग आला पाहिजे. पण तो राग कसा आला पाहिजे? तो राग आहे ना, आपल्याला जसा नॅचरल राग येतो, खूपच रागवतो आपण, तसा नॅचरल राग नको यायला. तो राग नाटकी राग असायला पाहिजे. तेवढं काम होण्यापुरता राग असला पाहिजे. बस ते एक नाटक करायचं. स्टेजवर जसं आपण नाटक करतो तशी आता ही घटना आली आहे, आज त्या माणसाला भीती दाखवायला मी आज खूप रागवणार आणि मग एकदम मावळून टाकणार सगळा राग. असा राग आवश्यक आहे. ह्याचा अर्थ काय आहे? कुठल्याही गोष्टीसाठी आता या पृथ्वीवरती सगळी ही सृष्टी चांगली चालावी म्हणून चांगल्या आणि वाईट अनेक गोष्टी आहेत, पण त्याचा वेळोवेळी संहार नाही झाला तर मजा येईल का? ते सगळं जसंच्या तसा सीन राहिला आणि दुसरा नवीन सीन पण क्रिएट होतो आहे, तोही त्याच्यात मिक्स झाला, तर काही बरोबर आहे का? आता दिवस संपायच्या आतच रात्र आली. आता दिवस आहे का रात्र आहे कळतच नाही. एका बाजूला सूर्य उगवला आहे, एका बाजूला चंद्र उगवला आहे आणि एकीकडे घराच्या पूर्वेला अंधार दिसतोय आणि घराच्या पश्चिमेला आता सूर्य गेला आहे म्हणून तिकडे उजेड दिसतोय अजून. असं रात्रभर असं कधी झालं आहे का? असं कधी होणार नाही. एक स्थिती संपावी लागते आणि दुसरी स्थिती निर्माण व्हावी लागते. ब्रह्मदेव निर्मात्याचं काम करतो, तर महेश्वर संहार करण्याचं काम करतो. आमच्या अंगामध्ये हे असतो क्रोध, काम, मत्सर, अहंकार, हे सगळं गुरु नाहीसं करतो. त्याच्याचप्रमाणे गुरु हाच महेश्वर म्हणा किंवा महेश्वर हाच आमचा गुरु आहे असं म्हणा, कारण ते आपल्याला तिघंही जण वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. म्हणून हे तीनही आमचे गुरुच आहेत असं सांगणारा हा श्लोक आहे. आता तो श्लोक म्हणणं झाल्यानंतर गुरुचं नाम पहिलं चालू झालेलं आहे. ओम साक्षात परब्रह्मणे नमः. काल म्हटल्याप्रमाणे प्रत्येक नावाच्या आधी ओम येणार आहे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी नमः. ओम साक्षात परब्रह्मणे नमः. म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय? सत्य. हां, सत्य आहे. म्हणजे काय? सगळ्यात मोठा आहे तो ब्रह्म आहे. हां, साक्षात परब्रह्म आहे तो. पण आता बघा, सांगा, आपण रात्रीच्या वर्गात तर शिकतोच आहोत की खूप व्यापक असतं ते. म्हणजे काय? मोठं का? मोठा या ह्याच्यामध्ये ते बसत नाही. मोठा नाही किंवा काय असतं, तो लहानही नाही. म्हणजे काय आहे? त्याला कसलीही मर्यादा नाही आहे. परब्रह्मणे नमः. परब्रह्म. पर म्हणजे शेवटचं.
पर म्हणजे सर्वात श्रेष्ठ. सर्वात श्रेष्ठ असलेलं ब्रह्म आहे ते हे आहे. कोण? गुरु. ओम साक्षात परब्रह्मणे नमः. साक्षात परब्रह्म आहे ते. ह्याचा अर्थ पर म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, ते सर्वात श्रेष्ठ. म्हणजे ते मोठं नाही, ते खूप लहान नाही. म्हणजे मोठं आणि लहान या डेफिनेशनमध्ये, या व्याख्यांमध्ये ते बसत नाही. त्याला कसलेही नियम नाही आहेत. सर्वोच्च आहे ते, श्रेष्ठ आहे. मर्यादितपणा काहीच नाही. आपण जर म्हटलं हां मोठं आहे म्हणजे लहान नाही आहे, म्हणजे मर्यादा आली ना. हां शहाणा आहे म्हणजे वेळा नाही आहे, मर्यादा आली. खूप आहे म्हणजे कमी नाही आहे. म्हणजे त्या शब्दांमुळे होतं काय, दुसरी गोष्ट नाही आहे. पण अशी मर्यादा परब्रह्माला नाही आहे. ते कसं आहे तर ज्याला मर्यादा नाही, त्याच्या बरोबरीचं पण कोणी नाही, त्याच्याहून उच्चही कोणी नाही, आणि ते अमर्याद आहे, उत्कृष्ट आहे, निरतिशय आहे. म्हणजे ते कुठल्याही टोकाने त्याचा विचार केला तर ते त्याच्यात बसत नाही आणि कुठलंही डेफिनेशन त्याला लागू पडत नाही. फक्त काय म्हणता येतं त्याच्याबद्दल, परब्रह्म, बास. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे शब्द नाही. सर्वश्रेष्ठ ते आहे, त्याला कुठलाही नियम या जगताचा लागू पडत नाही. कुठलाही एक नियम लावला, अहो ते खूप मोठं आहे, व्यापक आहे, म्हणजे असं आहे का, मग ते म्हणजे छोटं नाही आहे का, अहो नाही, ते अणूहून लहान होऊ शकतं. मग ते अणूहून लहान आहे का, नाही, ते दुसऱ्या क्षणाला फसवेल आणि सगळ्याला व्यापून टाकेल. त्याला मर्यादा नाही, काय होणं आणि काय न होणं. असं ते सर्वश्रेष्ठ आहे. त्याला शब्द नाही आहेत वर्णन करायला आपल्याकडे. सगळ्या सृष्टीला आधार देणारा म्हणजे ब्रह्म. सगळ्या सृष्टीला धारण करणारा म्हणजे ब्रह्म, असा पण त्याचा अर्थ आहे. विश्वाचा आधार. आणि म्हणून परब्रह्म, साक्षात ते परब्रह्म आहे असं म्हटलेलं आहे. मग काय आहे, केवळ ते ब्रह्म अनंत आहे का? अनंत म्हणजे ज्याला अंत नाही ते. मग केवळ अनंत आहे का, तर ते काही सांगता येत नाही. तर ते स्वतंत्र सुद्धा आहे. स्वतंत्र आहे म्हणजे काय हो, आता हे बघा, एखाद्या व्यक्तीमध्ये ते परब्रह्म आहे आणि म्हणून ती व्यक्ती हसते, बोलते, चालते, खेळते. पण म्हणून ते काय मिक्सअप झालं आहे का परब्रह्म? नाही, ते स्वतंत्रच आहे. ज्याप्रमाणे बघा तुम्ही, आपलं सरबत असतं की नाही, ते सरबतात लिंबू, साखर सगळं मिक्सअप होऊन जातं, ते वेगळं नाही काढता येत. पण हे जे चैतन्य आहे, परब्रह्म आहे, हे माणसांमध्ये ते असतं आणि म्हणून माणसं जिवंत आहेत. मग काय, ते मिक्सअप झालं आहे का म्हणजे काय, हे बघा आता सांगते मी तुम्हाला. एखादा मनुष्य खूप बोलतो म्हणजे परब्रह्म बडबड आहे का?
एखादा मनुष्य दुःखाने खूप रडतो, म्हणजे परब्रह्म रडतंय का? नाही. ज्याप्रमाणे सरबतामध्ये साखर घातली तर काय होतं? पूर्ण सरबत गोड होतं आहे. पूर्ण त्या पाण्याला, पूर्ण सरबताला ती साखर व्यापते आहे. पण तरीसुद्धा साखर वेगळी आहे का? तर नाही, ती काढताच येणार नाही वेगळी. आता ती पूर्णपणे मिक्सअप झाली आहे, लिंबू पूर्णपणे मिक्सअप झालं आहे, आता नाही वेगळं काढता येणार. तसं परब्रह्माचं आहे का? या एखाद्या व्यक्तीत खूप बडबड आहे, खूप हसणं आहे, म्हणजे परब्रह्म खूप बडबड खूप हसतं का? तर नाही, ते त्यातनं वेगळंच असतं. तर ते खूप बडबड खूप हसणं का दिसतं? कारण त्या व्यक्तीतल्या विकारांवर काय होतं? प्रकाश पडतो चैतन्याचा, म्हणून तसं दिसतं. ह्याचा अर्थ परब्रह्माला कोणतेही गुण चिकटत नाही, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आवाज कानाने ऐकला जातो, डोळ्यांनी एखादी वस्तू दिसतेस, दृश्य दिसतं, भावना या आपण मनाने अनुभवतो. पण परब्रह्म हे कुठल्याच तुमच्या अवयवानीच अनुभवलं जात नाही. इतकं सुंदर सांगितलंय. का परब्रह्म आहे ते? का परम साक्षिणे नमः आहे? का असं आहे? सर्वश्रेष्ठ ते का आहे? ते सर्वश्रेष्ठ का आहे? तर जशा भावना मनाने जोपासल्या जातात, मनाने समजून घेतल्या जातात, इंद्रियांनी जिभेने वास घेतो, त्वचेनी आपल्याला स्पर्श कळतो, किंवा यानी आपल्याला नाकानी वास येतो, डोळ्यांनी आपल्याला दृश्य दिसतं, किंवा कानांनी आपण ऐकतो, म्हणजे ही सगळी साधनं आहेत. तसं आमच्याकडे परब्रह्म बघण्याचं कोणतंच साधन आहे? कोणतंच साधन नाही. कारण ते सर्वश्रेष्ठ आहे. इतकं सर्वश्रेष्ठ की हे जी इंद्रिय आहेत ना, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय वगैरे, अरे ते तर जाऊच दे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म माणसाच्या शरीरात असलेली ही बुद्धी त्याच्याही पलीकडे सूक्ष्मते आहे. मग सांगा तुम्ही मला, असं सूक्ष्म जे परब्रह्म आहे ते आपल्याला कळेल का? सामान्य बुद्धीनी, अरे सामान्य नाही, विद्वत बुद्धीनी सुद्धा ते कळणार नाही. त्याचं कारण तर बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. मग ही बुद्धीच्या पलीकडची गोष्ट कुणाला समजते? केवळ आणि केवळ गुरुला समजते. कारण त्याने त्या अनुभवलं आहे. आणि मग तो काय करतो की इंद्रियांच्या पलीकडे कसं जायचं, मी तुला शिकवतो, धडा नंबर 1, असं नाही करत. तो त्याच्या वागण्यातून, त्याच्या अस्तित्वात, गुरुच्या अस्तित्वात राहून त्या केवळ अस्तित्वामुळे शिष्य जे गुरुनी पाहिलंय सत्याचं स्वरूप, ते सत्याचं स्वरूप पाहायला शिष्य तयार होत असतो. इतकी मोठी गोष्ट आहे. म्हणजे जे सत्य बघण्यासाठी आमच्याकडे साधनच नाही आहे काही. आम्हाला वाटतं राम प्रसन्न झाला, राम भेटला, आम्हाला वाटतं. पण कधी साधा सगुण साकार परमेश्वरसुद्धा आमच्या जीवनात आमच्याशी बोलला नाही, तर निर्गुण निराकार ते रूप आपल्याला कसं काय कळणार आहे? आपल्या बुद्धीचं काम नाही, किंवा आपल्या कार्यक्षमतेचं ते काम नाही. तर आपल्याला गुरुला समर्पित व्हायला पाहिजे, तर ते आपल्यामध्ये उतरायला लागेल.
कोणत्याही साधनाने परब्रह्माचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही. असं जे अनंत निराकार गुणरहित सत्य आहे त्याला साष्टांग नमस्कार आहे आपला. एवढंच आपण करू शकतो. आणि ते परमसत्य हे मीच आहे अशा त्या माझ्यातल्या परमसत्याला, अहंकाराला नाही, शरीराला नाही, मनाला नाही, अजिबात नमस्कार नाही आहे. माझ्या देहाला नमस्कार आहे का माझा? नाही. माझ्या मनाला नमस्कार आहे का माझा? नाही. पण मी करतो अहंकाराने. बघा मला किती छान विचार आला, हा मी माझ्या मनाला घातलेला नमस्कार आहे. काहीतरी बुद्धी चालवली की आपण स्वतःला फार हुशार समजतो, हा माझ्या बुद्धीला घातलेला नमस्कार आहे. पण ते नमस्कार योग्य नाहीच आहे. ते माझ्या मनाला, माझ्या देहाला, माझ्या बुद्धीला मला नमस्कार घालायचा नाही आहे. तर मी म्हणजेच परमसत्य आहे, मी म्हणजेच आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाला मला नमस्कार घालायचा आहे. माझ्यातलं ते आत्मतत्व मला आधी समजलं पाहिजे आणि मग त्याला मला नमस्कार घालायचा आहे. असं जर करत करत विचार करत गेलो तर हे स्वरूप आपण जाणू शकतो. आणि असं हे परमतत्व, माझ्यातलं जे आत्मतत्व आहे तेच तर मुळी गुरुतत्व आहे असं क्षणभर समजा. आणि ते जर नाही समजत असेल तर मात्र गुरुला गुरुतत्व समजा. मग तो गुरु व्यक्ती असेल, ते गुरु ग्रंथ असतील, ते गुरु काही पॅरेग्राफ असतील, ते गुरु काही अजून कोणाचं लिहिलेलं लिखाण असेल, काही असेल, त्याला गुरुतत्व समजा. पण आदर राखण्यासाठी काहीतरी एक स्थान आपल्याला आवश्यक आहे. कारण हे जे आहे आत्मतत्वाचं ज्ञान हे परमोच्च ज्ञान आहे. साधी साधी सृष्टीतली ज्ञानसुद्धा आपल्याला तशी मिळत नाहीत. साधी साधी ज्ञानसुद्धा आपल्याला मिळत नाहीत. तर ह्या आत्मतत्वाचं ज्ञान, इतकं सूक्ष्म ज्ञान आपल्याला समर्पित झाल्याशिवाय कसं काय मिळेल? हे एक मोठं सिक्रेट आहे. हे एक सगळ्यात मोठं सिक्रेट आहे की गुरुकडून आत्मज्ञान कसं अजमावायचं. तर पूर्णपणे समर्पित झालं तर आपल्याला अहंकार जो असतो तो नष्ट होऊन जातो. आणि ती जी अवस्था येते ती ज्ञानप्राप्तीची अवस्था आहे. आता ओम ब्रह्मा विष्णु महेश स्वरूपिणे नमः. हे दुसरं आहे. पहिलं काय आहे? ओम साक्षात परब्रह्मणे नमः. दुसरं काय आहे? ओम ब्रह्मा विष्णु महेश स्वरूपिणे नमः. म्हणजे काय? ही जी मायाशक्ती आहे, ती मायाशक्ती जी आहे त्या मायाशक्तीला व्यापणारा कोण आहे? ईश्वर आहे. माया आल्यामुळे काय झालं बघा. आपल्याला माया असल्यामुळे, माया म्हणजे काय माहिती आहे ना? जी नाही आहे, जे नाही आहे ते आहे असं वाटणं आणि जे खरंच आहे ते नाही असं वाटणं, याला म्हणतात माया, फसवणूक. आता असं सगळं असल्यामुळे आणि इतकी मोठी फसवणूक असून सुद्धा काय आहे?
शेवटी पुन्हा 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 माणसाला तीच खरी वाटते, ती मायाच खरी वाटते पुन्हा पुन्हा माणसाला. मग माया खरी आहे. उदाहरणार्थ रोजचं जीवन खरं आहे, माया खरी आहे, कारण आम्हाला ती खोटी दिसत नाही. हां, रात्र झाली, आम्ही झोपलो, खोटं आहे का? नाही, आम्ही झोपलो आहे म्हणजे आम्ही झोपलोच आहे असं म्हणतो माणूस. पण ते त्रिकालद्रष्टे जे गुरु असतात ते सांगतात की नाही, झोपले नाहीत तुम्ही, कारण तुम्ही जर चैतन्य असाल तर चैतन्याला झोप नाही, चैतन्याला जागे पण नाही, कुठल्याच एका परिस्थितीमध्ये ते बसत नाही, अशा ह्याने ते सांगतात. याचा अर्थ काय आहे? आम्ही मानतो का? नाही, आम्हाला जे दिसतं ते सगळं खरं आहे, म्हणजे सगळी माया ही खरी आहे. मग आता घटकाभर असं समजलं माया ही खरी आहे, जे जे घडतं ते खरं आहे, असं जर आपण समजलं तर ती माया आहे. बेसिकली ती माया आहे, म्हणजे खोटीच आहे, पण आम्हाला ती खरी वाटते. मग ती खोटी असल्यामुळे, ती सत्य नसल्यामुळे त्याचे गुणधर्म काय आहेत माहिती आहे? आता ती आम्ही माया ॲक्सेप्ट केली, स्वीकारली, पण त्याचे गुणधर्म काय आहेत? तर माया ही काय आहे? नाशासाठीच निर्माण झालेली आहे. आता हे मी वाक्य जरा वेगळं वापरलं, पण ज्याला जन्म आहे त्याला नाश आहे, हे आपण भगवद्गीतेत शिकलो आहे. म्हणजे केवळ नाशासाठीच, नाश होण्यासाठीच माया आहे. आमच्या जीवनात जी प्रत्येक गोष्ट येणार आहे ती नाशासाठीच येणार आहे. असं म्हटलं तर कोणाला काही उत्साहच राहणार नाही. नको बाई, असलं काहीतरी नको रडगाणं. आम्ही उत्साहाने काहीतरी करतो. तुम्ही उत्साहाने करण्या आणि न करण्यासाठी हे काहीही बोललं जात नाही. तर हे सायन्स आहे, सायन्स ऑफ माया, सायन्स ऑफ माया. करा, कर्म करण्यासाठीच तर आपण इथे आलो आहे. पण पावसात 10 वेळा घर बांधा, 10 वेळा ते वाहून जाऊ दे. याचा अर्थ काय? प्रत्यक्षात घर नाही, प्रत्यक्षात घर नाही म्हणते मी. आपण विचारांचे बंगले बांधतो आणि 10 वेळा ते कोलॅप्स होतात, जणू काही ते पत्त्याचेच बंगलेत, आणि ते पडतात सारखे. तर त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही, कारण इथे जे जे निर्माण होतं या मायेमध्ये ते नष्ट होण्यासाठीच निर्माण होतं. प्रत्येक गोष्ट नष्ट होण्यासाठी निर्माण होते. त्याच्यामुळे त्यात वावगं काही नाही, पण आपल्या मनाची तयारी पाहिजे की हे नष्ट होण्यासाठी निर्माण झालेलं आहे. आपलं मन मानत नाही. उदाहरणार्थ एक बक्षीस मिळालं, अरे आत्ता मला जो आनंद आहे ना तो मी नष्ट नाही करणार, आत्ता मला काही अध्यात्म सांगू नका. अरे हे जे बक्षीस मिळालं आहे ना हे सुद्धा तुझं नष्ट होणार आहे. तुला हा जो मोठेपणा मिळाला आहे ना बक्षिसामुळे, हा सुद्धा नष्ट होणार आहे. असं कोणी ऐकून घेईल का? ऐकून घेणार नाही. पण ते आहे, मग ते त्यावेळेस नाही ऐकून घेणार, म्हणून एरवी ऐकायला पाहिजे. एरवी ते मनामध्ये रुजलं पाहिजे, म्हणजे या मायेमध्ये आपण अडकणार नाही. आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश कशाची हो आठवण देतात? का सारखं म्हणायचं गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू? का म्हणायचं हो सारखं? कारण एकाच गोष्टीची ते आठवण देतात. ब्रह्मा हा सृष्टी निर्माण करण्यासाठी आहे, विष्णू हा रक्षण करेल, त्याच्याकडे रक्षणाचं काम आहे, तो रक्षण करेल ना हो, तो नाही म्हणतच नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, ती सावधानता आपल्याला शिवजी आणून देतात की जे निर्माण झालं आहे ते नष्ट होणार आहे. नाहीतर अरे मूढ जीवा, शिवजी म्हणतात,
तू या मायेतच अडकशील. जर नष्ट नाही झालं ना तर तुला कळणारच नाही सत्य म्हणजे काय. जर नष्ट नाही झालं, तुझ्या हातातलं सगळं हिसकलं गेलं नाही, तर ईश्वर नावाची चीज आहे, त्या ईश्वर नावाच्या शक्तीवर तुझी श्रद्धाच बसणार नाही. याची आठवण माणसाला करून देण्यासाठी परमकल्याणकारक शिवजी आहेत. जीवाचं कल्याण करतात. ज्या ज्या गोष्टी आमच्याकडे येतात ती गोष्ट आल्याबरोबर अंतर्मनामध्ये जाणीव झाली पाहिजे. हे काही दिवस आपल्या हातात आहे, काही दिवसांनी निष्ठून जाणार आहे. आता आहे ना, आता आनंद घ्या आणि बाकीचं सोडून द्या. हातातनं निघून गेलं तर दुःख नको आहे व्हायला. त्याचं कारण हा जगाचा नियमच आहे. तो नंतर शिवजींनी आपल्याला सांगण्यापेक्षा आपणच लक्षात ठेवूयात ना. असं जर असेल आणि त्याच्यासाठी हे सूत्र आहे किंवा हा गुरुचं नाव आहे, ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपिणे नमः. ओम ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपिणे नमः. तुम्ही ही सगळी जी नावं आहेत ती मी ग्रुपवर पाठवीन. तुम्ही आहे ना करून पहा. आता हे अर्थ समजतात आपल्याला, सगळे अर्थ तुम्ही ऐकता आहात. हे तुम्ही एक एक शब्द असा म्हणत म्हणत गुरुच्या पादुकांवर फुलं वाहा. दत्ताच्या पादुका घेतल्या तरी चालतात, गुरुच आहेत ना ते, गुरुच आहेत. आम्ही गुरुपौर्णिमेला पहिल्यांदा गुरुदत्ताला सकाळी पूजा करून नैवेद्य घालतो, नैवेद्य दाखवतो सगळ्यात प्रथम, आणि नंतर आपण खायचं. का? गुरुदत्त हे गुरुच आहेत, मग गुरु कोण आणणार? म्हणून गुरुदत्ताच्या पादुकाही चालतात. ते तुम्ही करून पहा, काय भाव मनामध्ये निर्माण होतो आणि सगळं आपलं जीवनाचं ज्ञान आपल्याला मिळत राहतं. इतकं हे गुरुतत्व हे श्रेष्ठ आहे. आता तिसरं नाव चालू करायचं आहे, पण ह्याच्यावर आपल्याला खूप प्रकाश पाडायचा आहे. त्याच्यामुळे आपण आत्ता इथे थांबूया. पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश सारखं म्हणतो आपण, पण ते आपल्याला ही एवढी मोठी आठवण करून देतं. जी जी तुमच्या जीवनात नवनिर्मिती होत जाईल ती काही दिवस विष्णू सुरक्षित ठेवतील, कारण संरक्षण करण्याचं त्यांचं कामच आहे. आणि काही दिवसांनी शिवजी येऊन संहार करणार आहेत, याचं भान कायम राहिलं पाहिजे. कारण त्याचं कारण आम्हीच आहोत. आम्हीच या मायारूपी सृष्टीला खरं मानलं आहे. आम्ही म्हटलं आम्हाला सत्य नाही परवडत, सत्याचं ज्ञान आम्हाला परवडत नाही, आम्हाला ते मानता येत नाही, आम्हाला ते समजत नाही. आम्ही मायेलाच खरं मानणार. ईश्वराने सांगितलं मायेला खरं मान, परंतु मायेचे नियमसुद्धा खरे खरे लक्षात घे, नाही तर तुला दुःख आहे. आणि त्याप्रमाणे माणसाला दुःख झालेलं आहे, दुःख होत आहे सतत. त्याप्रमाणे माणसाला दुःख होतं आहे, कारण आम्हाला मायेचे नियम एकतर माहिती नाहीत म्हणा, किंवा मायेचे नियम स्वीकारण्याची ताकद आमच्यात नाही. पण ते ज्ञान आहे म्हणून ते स्वीकारलं पाहिजे. आर्किमेडीजचा सिद्धांत कितीही नाही म्हटला, नाही आम्ही नाही मानणार, तोही माना नका मानू. कितीही ईश्वर नाही म्हटला, आम्ही नाही मानत ईश्वर आहे, माना नका मानू, जे आहे तेच आहे. त्यामुळे आम्हाला मायेत राहायला आनंद होतो ना, मग मायेत राहायचं. पण मायेचे जे धक्के आहेत, निर्माण नाश, निर्माण नाश, ते धक्के खायचे मग, पण त्यात धक्के स्वतःला बसू द्यायचे नाहीत, हे आपण काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपिणे नमः अशी ती शक्ती आहे की सगळं त्याच्यातच सामावलेलं आहे. ते आपण समजावून घ्यायचं. आज आपण इथे थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.